गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. बऱ्याच दिवसाचा आपला ब्लॉग आला नव्हता. थोडी कामं चालू होती, आपलं क्लिनिकचं वगैरे काम चालू होतं. थँक्स टू ऑल, तुमच्यामुळं सगळ्यामुळं, तुमच्या आशीर्वादामुळं आपल्या क्लिनिकचं काम झालं आहे. आता क्लिनिक वगैरे आपण टाकलं आहे, त्याच्यामुळं 2 महिने झाले मी त्याच्यात व्यस्त होतो. ब्लॉग वगैरे आपल्याला टाकता आला नाही. मी एक छोटीशी आपल्या क्लिनिकची एक शॉर्ट व्हिडिओ आपण यूट्यूबवरती टाकलेला आहे ओपनिंगच्या दिवसचा. बाकी काही विषय नाही. आज आपले प्रमुख पाहुणे आपले वडील आहेत. आपल्या व्हिडिओमध्ये आपले वडील आलेले आहेत दादा, आणि आपल्या मातोश्री आलेले आहेत आपल्या फ्लॅटवर 2-4 दिवस, 4-5 दिवस. आई म्हणते आपला अवतार चांगला नाही, काही विषय नसते आई, अवताराचं काही घेणं नसते. आज आम्ही थोडं कृषी प्रदर्शन पाहायला जाणार, आंघोळ वगैरे केली आहे, बट हिवाळ्यामुळं थोडं स्किन डॅमेज झाली आहे, केस पण एकदम टाईट झाले, त्याच्यामुळं असं दिसतंय. आता कुठं जाणार आहे आपण? पप्पाला घेऊन मी कृषी प्रदर्शन पाहायला जाणार आहे. मस्तपैकी कृषी प्रदर्शन पाहू, त्याच्यानंतर थोडं पप्पाला घुमवू, कारण की पप्पा आता 4-5 दिवस झाले रूमवरच थांबेलेत आणि बाहेर वगैरे काही जास्त गेले नाही. त्यालाही बोर व्हायला लागलं खूप जास्त, त्याच्यामुळे म्हटलं आज कृषी प्रदर्शन पाहून येऊ, एन्जॉय करू आणि जाऊ बाहेर. थोड्या वेळानं आता एक पप्पाचा फ्रेंड येणार, ते भेटणार त्यांना, मग ते त्यांचं भेटणं झालं की आम्ही पुढे जाणार आहे. आता आपण सगळं रेडी झालेलं आहे. आता आपण चाललो आहे त्या काय कृषी मेळावा आहे, ते पप्पाला पाहायचं आहे, तो बघायला चाललो आहे मी. आता सर्दी पण झालेली आहे, माझा चष्मा घेण्यासाठी मी आता आलो होतो. आता चष्मा वगैरे घेऊ राप आणि निघूया साफ. आपली मोबाईल चार्जिंग करायला चार्जर घेऊ. बाकी काही विषय नाही. आपला कॅमेरा वगैरे चार्जिंग करून घेतलेला आहे आपण. आणि आज आपल्यासोबत एक विषय असा आहे, आज आपल्यासोबत पप्पा आहे. आपण काही जास्त बक्षुदी करू शकत नाही आज, तरी आपण बक्षुदी करायचा प्रयत्न करू आणि निघू. आता तुमचं काय राहिलं काय घ्यायचं तुमचं? आता आपली माधुरी दीक्षित आपण घेऊ. माधुरी दीक्षित आपली इथं उभी करेल आपण, काय विषय नाही. तिकडं पप्पा वेटिंग करायला लागली आपली. आता आपण आपली गाडी थोडी कोल्ड स्टार्टवर टाकू 2 ते 3 मिनटं, त्याच्यानंतर मग आपली गाडी घेऊन आपण सणांना पिढी जाऊ. आज मी काही हेल्मेट वगैरे आणलं नाही आहे, कारण की मी जास्त जोरात गाडी चालवणार नाही आहे. पप्पा पण माझ्यासोबत आहे, काही विषय नाही. आणि मी आज गाडीला लावून काही कॅमेरा वगैरे यूज करणार नाही आहे, कारण की इट्स टू मच रिस्की बिकॉज माय फादर इज हिअर. ओके, लेट्स गो, स्टे ट्यून. आता आपण कृषी प्रदर्शन पाहायला आलो आहे मुळशीमध्ये आलो आहे. पप्पा आले आहेत आपल्यासोबत आज, काही विषय नाही. सगळ्यात मोठं भव्य दिव्य संभाजी महाराजांची मूर्ती इथं आहे. आता ही मूर्ती बघण्यासाठी मेन म्हणजे मी आलो होतो, माझं पप्पांच्या मित्रांसोबत पाठवणार होतो. म्हटलं जाऊ द्या, आपण वन डे अपने फादर के साथ एन्जॉय करेंगे. और कृषी प्रदर्शन मी पहिल्यांदा पाहायला चाललो आहे, मी आत्तापर्यंत पाहिलं नाही आहे. थोडंसं इन्फॉर्मेशन, टेक्निकल इन्फॉर्मेशन घेतो शेतीबद्दलची. कोणची इन्फॉर्मेशन घ्यायची? हां, टेक्निकल. तुम्ही काय पाहणार आहे मग? पप्पा डायरेक्ट टेक्निकल इन्फॉर्मेशन घेणार आहे. डायरेक्ट बी लावल्यावर एका दिवसात झाडाला ते डायरेक्ट विकून टाकायचं, डायरेक्ट पैसे येते, असा विषय पाहणार आहे काहीतरी डेंजर असा. काय इधर से आलू डालो उधर से सोना निकलेगा. पप्पाचा विषय डायरेक्ट गंभीर पप्पा. आता आपण तिकीट वगैरे तसं घेतलेलं आहे, बघू आता काय होतं. इथं आतमध्ये जायला रस्ताच नाही आहे, इकडून तिकडून कुणीकडून जाणं पडायला लागलं. रस्ता ठेवला नाही आहे त्यांनी. आणि एक नंबर गेट म्हणता अशा पद्धतीचं गेट आपल्या समोर आलेलं आहे. पप्पा डायरेक्ट ड्रॉइंगची पुस्तकं पाहायला आले, एकदम डेंजरमधले. आता आम्ही इथं पोहोचलो आहे, कृषी प्रदर्शन पाहिलं पप्पा आणि मी, काही विषय नाही. पप्पाला काय बघायचं आहे काय माहीत नाही, मला काय समजायला लागलं मला, पण तरी पण जाऊ दे. आता ते पण बोर झाले होते घरी, काही विषय नाही. ही जहाज मला लहानपणी खूप जास्त आवडायची, बट मी कधी घेतली नाही, कारण की ती घ्यायचा कधी संयोगच आला नाही, विषय नाही त्याचा. चला आता आपण इकडं जाऊ. इकडून एंट्री कुठून आहे? हे सगळं बंद दिसायला लागलं. असं नाही करायला पाहिजे या लोकांनी. पण ही मूर्ती पाहून मला खूप अचंबत असं वाटतंय. चला आता आपण एंट्री करूया, आतमध्ये बघूया काय काय विषय तर आपल्या चांगली येईल. आणि डोंट वरी गाईज, मी लोकांना ऑब्झर्व नाही करणार आहे, लोकांचं
दॅट आता गाईज आम्ही एक ऑफलाईन तिकीट काढायला चाललो आहे, एक ऑनलाईन तिकीट काढले. ऑनलाईन तिकीट आम्हाला ऑलरेडी भेटलं होतं, काही विषय नव्हतं. बघू काय होतं. तर इथे एक तिकीट घ्यायचा प्रयत्न करू. तर तिकीट निघेल होतं, मग काय तिकीट निघत नव्हतं. मग त्याच्यामुळं मी काय केलं, जर सगळं लांब गेलो, सगळ्या गोष्टी पाहिल्या, ऑब्झर्व केल्या आणि त्याच्यानंतर आपण त्याचा QR डाउनलोड केला. एक जणाकडून आपल्याला त्याचा QR भेटलेला होता, त्याची वेबसाईट भेटली होती, म्हणजे आपल्याला तिथे जाऊन तिकीट काढायची काही गरज नव्हती. आणि आता आपण ते सगळ्या गोष्टी करून QR वगैरे घेऊन आता आत चाललो, एंट्री करू. तुम्हाला दाखवतो काय काय होते काय काय नाही. तर कसं आमचा अनुभव राहते शेतकरी प्रदूषण शेतकरी प्रदूषणचा काय म्हणजे शेतकरी किसान प्रदूषण आहे का किसान प्रदर्शन आहे प्रदूषण प्रदूषण आहे हो किसान प्रदूषण किसान प्रदर्शनात आम्ही पाहणार आहे, एन्जॉय करणार आहे, मी आणि माझे फादर. आणि आता आमचं काय विषय नाही राहिलेला आहे बाकीचा, पण बघू काय काय प्रदर्शन होते आज. लेट्स गो, स्टे ट्यून. पप्पा तुमचा फोटो काढतो इथं, थांबा इथं. आता आम्ही किसान प्रदर्शनची पास घ्यायला एंट्री मारणार आहे. आता इथं आम्ही त्या पाससाठी QR लढलो, तर QR काय आम्हाला भेटला नाही. बट नाव आता आम्ही QR घेणार आणि पास घेणार आणि डायरेक्ट एंट्री मारणार. का नाही हो, बरोबर आहे का नाही? हां, विषय आहे का गंभीर? दादा आहे की आणली QR. आता आपल्याला पास भेटणार आहे 0 मिनिटात, 0.0 मिनिटात. थँक्यू. किधर से जाना आहे, कुठून जायचं आहे, सरळ का? आता इथून एंट्री मारणार आहे गाईज, माय फादर अँड मी. विषय गंभीर झालेलं आहे. आता बाकीचं सगळं आपलं एंट्री झालेली आहे आमची दोघांची पण, माय फादरची अँड माझी. बघू काय काय इथं तर बघण्यासाठी. तुम्हाला काय पाहिजे, ट्रॅक्टर घ्यायचं आहे का? नुसता फोटो काढायची, इथं काही विषय नाही आहे. बट बघू काय काय सामग्री वगैरे. पण तुम्ही काय टेलिव्हिजन काय असे टेक्निकल गोष्टी घेणार आहे? स्प्रिंकलरच्या गोष्टी घेणार आहे का? पाहणार आहे का घेणार आहे? डायरेक्ट शॉपिंग करायला आले ना तुम्ही? आता थेट पिपरी येऊन डायरेक्ट शॉपिंग. इकडे नाही थेट पिपरी येऊन पप्पा शॉपिंग करणार आहेत. जर शिक कोणत्या कंपनीचं ट्रॅक्टर आहे पप्पा? आहे म्हणजे चांगलं आहे, म्हणजे सोयीचा फॉट सारखं आहे का कसं आहे मग? अच्छा, ब्रॉकली. काय बघायला आले, काय करायला आले, काय समजून नाही राहिलं मला. पण जाऊ दे आता, विदाऊट लॉजिक लय मोठं मॅजिक. इकडं केळीचे वगैरे फळ लावलेले आहेत, केळीचे विषय लावलेले आहेत जरा. तर केळीचं काय तुम्ही पिकवत नसाल? हां, तुमच्या शेतात काय काय पिकते सांगा बरं, सांगा पटकन. सोयाबीन पिकती, अजून काय पिकते? आलू पिकतात, गोबी पिकती, टमॅटो पिकतात, बाकी सगळं पिकते. काय विषय नाही. आवाजाचं माहीत नाही मला, कारण की इथं नॉईज कॅन्सलेशन किती होतं आहे, काय होतं आहे. ड्रोननं शेती करायची, इथं थोडी इन्फॉर्मेशन घेऊ शकतो. तुम्हाला ड्रोननं शेती करायची का? हां, ड्रोन नको. हो ना, ड्रोन नाही, फवारण्या होतात ना पप्पा. हां, माहिती घेऊ कशी ड्रोन न करतात. पंप घ्यायचं काम नाही पाठीवर. रोज का फडफड करायला लागले. गांडूळ खत गांडूळ खत तयार करायचं रेडीमेड टँक आहे. 2 महिन्याला 1 टन गांडूळ खत मिळतंय. 200 लिटर. आज बुकिंग ऑफर आहे. 3,000 सोबत 3 किलो गांडूळ कल्चर मिळते आणि होम डिलिव्हरी फ्री. जागेवर येऊन प्रशिक्षण. दुसऱ्या स्टॉलमध्ये चाललं आहे. एक स्टॉल आमचं फिरणं झालं आहे, तिच्यात आम्हाला काही मजा नाही आली. बंद औषधीचंच होतं. आता पाहू हिच्यात काय भेटते. तर काय लावले ते फळं, इथं फळं झाडं लसण सगळ्या गोष्टी लावलेल्या आहेत. आता त्या थोड्या आम्ही चेक करून पियरचं सध्या मार्केट चांगलं आहे बरं. पियर लावायला पुरते माहिती का. हे
आवाकाडो बी लावायला पुरते ले पैसा हिच्यात नुसतं डाळिंबावर पैसा नाही होणार आवाकाडो जर का लावलं तुम्ही एवढा पैसा तेवढा माहिती एक फळ हे एक फळ 100 रुपये एक फळ आहे समजलं का लावायची पद्धत ते शिकवतात ना मग सगळं प्रशिक्षण द्यायला कशासाठी येत ते थोडं आता डाळिंबाची माहिती घ्यायसाठी थांबलेत बघू काय माहिती आहे कारण की आपल्या शेतामध्ये जे डाळिंब आहेत तर ते थोडंसं त्यांचं डाळिंबाचं आणि पप्पाचं काहीतरी रिलेटेड आहे तिथं हे काहीतरी विशेष दिसतंय मला झटकेची मशीन 1 मिनिट आहे दादा त्याला हात लाव चाल त्याला हात लाव चाल करंट लागल तुम्ही उशिरा आले फोटो घ्या बॅटरी सोलर पॅनल सोबत 5400 ला पडतो त्याला हात लाव चाल काय म्हणते तुम्ही फिरायला आले काय काय वाटायला लागलं तुम्हाला पाहून काय नाही तुमचा अनुभव काय म्हणते तुम्ही फिरायला आले ना कृषी प्रदूषण पाहायला लागले तुमचा अनुभव काय म्हणते काय वाटते आता थोडं आम्ही गाईज थोडासा स्नॅक्स वगैरे खाऊ काय खायचं का आपल्याला पप्पा आपल्याला आज काहीतरी खाऊ घालणार आहे वडापाव नाही खाऊ घालणार काय खाऊ घालता काय नको बाबा इथं पोट दुकान खाल्लं डायरेक्ट डेंजर चहा घेऊ आता इथं काहीच पप्पासोबत पुरी भाजी इथं मिसळ आहे त्याच्यानंतर काय पण मी ते कट करणार आहे चहा प्यायचा पाणी प्यायचं आणि बस कल्टी मारायची इथून बोर झाला आता इथं काय मजा नाही आली काही ज्यूस वगैरे पिलंय गाईज आता पण एनर्जी काय येत नाही आहे ब्लास्ट होते इकडं पिंक कलरचं आहे तुम्हाला पाहायचं होतं ते चलो गाईज आता वाटतंय की पप्पा लवकरात लवकर घरी निघतील पण पप्पाची एनर्जी काय कमी व्हायला लागली पप्पाला फिरायचं वाटायला लागलं इथं माहीत नाही का म्हणतं तर जरा एन्जॉय वाटायला लागला किसानच्या गोष्टी पाहायला किसान म्हणजे की लाईक शेतीच्या गोष्टी पाहायला बट स्टे ट्यून आता हे दुसऱ्या ठिकाणी चाललं जायचं का जायचं घरी घरी जायचं किसानचं पाहून घ्या ना एकदा किसानचं पाहून घ्या ना सगळं आता डायरेक्ट आहे मी आता बोर झालोय लिटरली मी इथं बोर झालोय भक्कम जागा आहे ना आपली सेवा नावाच्या गोष्टीला काही अर्थ नाही आहे आपण कुठं चाललो पण फिरत ते ज्यूस पिलं खतरनाक जीभ खाजवा लागली मी साखर होती त्याच्यात जास्त आहे की नाही मी साखर बंद केलेली आहे खाणं बट स्टील कधी कधी खात असतो मोटर लावून दिली हिच्यात झालं स्प्रिंकलर चालू किसान वावरात बी बनवू शकतो म्हणजे आपण हिर बगीचा पाहायला झालाय आता असा बगीचा लावायचा विचार चालू आहे आमच्या दोघांचा आता सूर्यफुलाचा बगीचा लावणार आहे आम्ही आणि तिच्यावर अशा मधमाशा उडवणारी ओरिजिनलवाल्यामध्ये मासे उडवणार आहे का पप्पा डायरेक्ट डेंजर मधमाशा उडते आणि आमचा बाग मध सूर्यफुला मला पंख पाहून जास्त डॅश वाटत कसलं आहे पंख आहे डायरेक्ट माणूस फेकायचा वर डायरेक्ट तुटून खाली पडत डिस्क्या ते भारी आवडलं मला मधमाशाचं एकदम भारी स्ट्रक्चर बनवलं आहे हनी बी पार्क डेंजर मोठं आहे का नाही असलं किती म्हणजे 3-4 टेंट हिंडलो आपण हां केवढा टेंट आहे बनव पहा ना लय मावल डायरेक्ट आता आम्ही नेमकं 4थ्या नंबरच्या गेटवर आहे असे 9 गेट आहे
आता हा गेट कोणचा आहे 4 नंबरचा. म्हणजे इथून आम्ही धकलो आहे तर इथून तिथरोक जायला तिथून वापस यायला कमीत कमी संध्याकाळ होईल. कारण की सध्या आपण 1 2 4 नंबरचे गेट होईल. इथून 1 5 6 करून डबल इकडून यायचं. डबल 8 9 पर्यंत 7 8 9 इकडून एक्झिट आहे. एवढं मोठं डेंजर आहे गेट. चलो हल्लो गाईज आता आम्ही घरी. पप्पा आमचे कटाळले आता फिरू. पप्पाला आलं जीवार. पप्पा काय नाही फिरायचं आता बस झालं. लगेच घरी कल्टी मारू म्हणे. आम्ही आता लगेच नेक्स्ट डेस्टिनेशन आमचं डायरेक्ट घरी राहणार आहे. बाहेर जाण्यासाठी मार्ग इथून आम्ही आत्ता बंद फिरून आलो आहे. हे इकडे गेलो होतो आम्ही. अजून भरपूर फिरायचं राहिलं होतं. आम्ही 7व्या स्टॉलपासून वापस चाललो आहे. पप्पाला पण जीवावर आलं आहे. पप्पा पण बोर झाले. मी पण बोर झालो आहे. आणि आता निघूया घरी. बघू समोर कुठं जाता येतं काय तर. एकदम चिलिंग वाईब्स आहे तिथं. बट इथे ऊन असल्या कारणामुळे थोडंसं दुपारच्या टायमाला एकदम बोर होते. बट स्टे ट्यून बघू. तर किसान बुड घालायला काय असलं किसान बुड घालायला. किसान मेला बिचारा देऊ. मालाला भाव आज समजून घे. एवढा पैसा जर का त्याने वेस्ट केला एवढ्यातला 50% तरी मालाला भाव दिला. एवढ्या पैसा जर त्यांना एवढा हे करत आणि हां त्या थैली काय 2200 रुपये हां जर 800 रुपये थैली आज 2200 रुपये 800 रुपयाला करून दिली. हिच्यातला 50% जरी पैसा टाकला शेतकऱ्याच्या मालावर किती फायदा होतो याचा. हे मॅट काय टाकायचं काम आहे. ते नाही उभे करणं उभे करणं नाही का हां ते नाही उभे करणं हे डायरेक्ट कंपनी मग त्याच्यातला एवढा जरी पैसा सबसिडी होऊन गेलं तर इकडे का. चल गाईज आता आपण सरळ आणि सिंपल पाणी होऊन जाऊ लगेच. काही विषय नाही. आता भरपूर असं बोर झालेलो आहे आपण आता इथं. आणि भरपूर अशा गोष्टी आत्ता आपण इथे एक्सप्लोअर केलेल्या आहे. बट आय डोंट नो व्हेर इज माय बाईक. नाउ आई एम चेंजिंग माय बाइक. इना मीना डिका मैंने लिया सीखा कुछ भी नहीं सीखा फिर भी मेरा नाम है इना मीना डिका. काय हो विषय. ऑइल मलम आहे सर. ऑइल मलम 60 ml ऑइल 30 ग्राम मलम थोडी मिक्स करून लावा 100 ला. खप लावा झपझप रिझल्ट घ्या. चप घरी जा. चलो इना मीना डिका लाई मैंने सीखा तो कुछ भी नहीं देगा. आता इथून डायरेक्ट कल्टी मारू गाईज. डायरेक्ट इथून घरी. काय म्हणता मग बाकी काय वाटलं तुम्हाला हे पाहून. तुमचा अनुभव शेअर करू शकता तुम्ही. आज तुम्ही एवढा मोठा किसान मेळा बघायला आले होते. याच्यामध्ये तुम्हाला काय अनुभव भेटला. काय बघायला भेटलं. काय वाटलं बघून किसान मेळावा. तुम्ही 2 शब्द तुमचे व्यक्त करू शकता. सांगा की. जाऊ द्या त्याचे 2 शब्द त्याच्या तोंडातच राहिले. आता आम्ही इथून जंप करणार. लो गाईज आता आपली गाडी पण आपल्याला सापडलेली आहे. आणि आता आपण निघलो आहे घराकडे. आता एक 30 मिनिट्स 40 मिनिट्स आपल्याला लागतील आपण घरी पोहोचायला.